37(1) मध्ये 37 अ मध्ये सुधारणा केली आहे। या सुधारणेमुळं ईज ऑफ डुईंग बिझनेस सेवा हमी कायद्याचा अवलंब करून राज्यातील ज्या जमिनींचे ज्या घराच्या प्रॉपर्टीचे शर्तभंग झाले आहेत आणि शर्तभंग झाल्यामुळे ज्या जमिनी शासन जमा होणार आहेत अशा जमिनी शासन जमा न होता ज्यांच्याकडे आहे त्यांना त्या जमिनी राहाव्या म्हणून शर्तभंगाचे जे अधिकार आहे जे शासनाकडे होते महसूल मंत्र्याकडे होते ते अधिकार आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्याला देण्यात आलेले आहे। त्याची अधिसूचना आज आम्ही प्रकाशित केली आहे। या सुधारणेमुळे प्रत्येक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आपापल्या भागामध्ये कॅम्प लावून ज्या जागा शेतकऱ्यांच्या किंवा या ठिकाणी शहरामधल्या आहेत ज्या नजूलच्या आहेत ज्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या आहेत किंवा कुठल्याही सरकारी जागा आहेत ज्या जागा आपण नागरिकांना दिल्या आहेत त्या सर्व जागेचे शर्तभंग आता विभागीय आयुक्त आणि कलेक्टर करू शकतील। यानंतर मंत्रालयामध्ये कुणालाही यावं लागणार नाही। ही अत्यंत महत्त्वाची सुधारणा माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आपल्या सरकारने केली आहे, महसूल खात्याने केली आहे। या अधिसूचनेची मागणी राज्यभरापासून होत होती, मागच्या 10 वर्षापासून ही मागणी होती। ही मागणी जनतेची आता सरकारने पूर्ण केली आहे। राज्यभरामध्ये 7 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत। तुमच्यावर आरोप केला जात आहे शिवसेना गटाकडून की यासाठी 300 कोटी खर्च केले गेले आणि उमेदवारावर दबाव देखील टाकला गेला। आम्ही कुणीही कधी दबावाचं राजकारण केलं नाही। गुंडागर्दी दबावाचं राजकारण 65 वर्ष काँग्रेस पार्टीने केलं। मधल्या काळात उबाटा आणि त्या ठिकाणी या लोकांनी प्रचंड सरकारचा वापर करून गुंडशाहीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या। या राज्यामध्ये एक तरी मतदार दाखवा किंवा एक तरी उमेदवार दाखवा ज्याच्यावर आम्ही या ठिकाणी जोर जबरदस्ती केली आहे। काहीतरी आपले लोक आपल्याला सांभाळता येत नाही आणि म्हणून लोकांवर आरोप करायचा। खरं तर मी तर आभार मानेल ज्या ठिकाणी निवडणुका बिनविरोध केल्या गेल्या त्या सर्वांचे की आज ज्या पद्धतीने क्रायसिस आहे पेट्रोल डिझेलचा त्या डिझेल पेट्रोलच्या क्रायसिसमध्ये त्यांनी समजदारी घेतली। कारण निवडणूक शेवटी संख्याबळावर आहे। नागपूरची निवडणूकसुद्धा 580 BJP आणि 260 MUA कशी निवडणूक होणार आहे? एकतर्फीच आहे। काय फरक पडला असता नकोच केली तर याने फायदा असा होतो की आपल्याला जे राजकीय नुकसान होतं पेट्रोल आहे डिझेल आहे गाड्या आहे घोड्या आहे या सर्व लागत नाही। त्यामुळे निवडणूक ही एकतर्फी झाली पाहिजे, निवडणूक ही बिनविरोधात झाली पाहिजे। मी सर्वांनाच अपील केली होती की बिनविरोध करून घ्या कारण मतदान असलं पाहिजे। ज्या ठिकाणी अटीतटीची फाईट आहे त्या ठिकाणी आमचं म्हणणं नाही आहे, पण एक साईड निवडणूक आहे त्या ठिकाणी मात्र एकतर्फी झाल्या पाहिजे। आणि या ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या आहेत बिनविरोध त्या ठिकाणी वन साईड मतदान आहे। चंद्रपूरला वन साईड मतदान आहे, यवतमाळला वन साईड मतदान आहे, रायगडला पुणे BJP आणि राष्ट्रवादी एक केली तर 90% आम्ही आहोत। रायगडमध्ये एकनाथजी BJP आणि राष्ट्रवादी एक केले तर 90% मतदान आहे। काय होणार आहे निवडणूक लढून? आणि त्यामुळे मला वाटतं या निवडणुका पारदर्शी झालेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये जे आमदार निवडून येतील त्यांना मी शुभेच्छा देतो आणि अशीच परंपरा महाराष्ट्राची राहिली पाहिजे। नाशिकमध्ये तोडगा अजून निघालेला नाही, निघेल निवडणुकीच्या शेवटपर्यंत निघेल।